वंदे मातरम हे जे गीत आहे ते मानलं जातं की 8 नोव्हेंबर 1875 युरोपीय सत्तांची जग जिंकण्यासाठीची कारवाई त्या काळातही चालू होती की आम्हाला जग जिंकायचं. हे त्यांच्या आलं ख्रिश्चॅनिटीच्या विश्वासातनं. कादंबरीला बॅकग्राऊंड बंगाल. बंकिमचंद्रांनी त्याचा मानलाय काळ कादंबरीचा लिहिलंय 1875 पासून पुढे आणि प्रत्यक्ष कादंबरी पूर्ण व्हायला आलंय 1881. पण कादंबरीतला काळ 1775 आहे. पोपनी आदेश काढला की मी पश्चिम गोलार्ध स्पेनला देतोय आणि पूर्व गोलार्ध पोर्तुगालला देतोय. आता ज्या राष्ट्राला नाव इंडोनेशिया आहे, तर हा इंडोनेशिया शब्द सुद्धा इंडिया इन एशिया असाच त्या शब्दाची सुद्धा व्युत्पत्ती की ॲज इफ इट इज इंडिया इन एशिया. इंडिया कंपनी वरकरणी दाखवत होते व्यापारी. ओके, पण जमलं तर यांना इथे साम्राज्यच निर्माण करायचं आहे. हे ओळखलेला पहिला महान नेता म्हणजे शिवाजी महाराज. पण आता आपण सगळे आधी वंदे मातरम म्हणू आणि मग तास पुढे चालू ठेवू. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरं. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं, वन्दे मातरं. आजच्या तारखेला ज्याला नियमानुसार भारताचं राष्ट्रीय गीत म्हणतात, द नॅशनल सॉन्ग, ॲज डिफरंट फ्रॉम अँड इन ॲडिशन टू द नॅशनल अँथेम, जनगण मन, हे स्वतंत्र भारताने स्वीकारलेलं आणि अर्थातच सर्व भारतीयांना सर्वात आदरणीय असायलाच पाहिजे असं राष्ट्रगीत आहे. त्याच्या बरोबरीने वंदे मातरमला राष्ट्रगान, नॅशनल सॉन्ग असं स्थान देण्यात आलंय आणि अधिकृत ते राष्ट्रगान म्हणून ठरवताना त्याची पहिली 2च कडवी घेण्यात आली. साधारणपणाने इतिहासात तशी धारणा आहे आपली की बंकिमचंद्र चटर्जी, ही धारणा नाही आहे, हे मी धारणा काय ती अर्ध्या मिनिटात सांगतोय. हे पूर्ण गीत मूळ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, चटर्जी हा इंग्लिश उच्चार आहे त्याचा, इंग्रजांची व्हिस्की प्यालेली जीभ, हे एवढं चट्टोपाध्याय म्हणेपर्यंत तिला चक्कर येत होती म्हणून त्यांनी त्याचं चटर्जी बनवलं. पण बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आनंद मठ नावाची कादंबरी लिहिली आणि हे गीत त्या कादंबरीत आहे. सर्वसाधारण असं मानलं जातं की हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी
8 नोव्हेंबर 1875 ला लिहिलेलं आहे. प्रत्यक्ष कादंबरी पुढे पूर्ण झाली. प्रत्यक्ष कादंबरी पूर्ण व्हायला 1880-81 उजाडलं. त्यावेळपर्यंत वासुदेव बळवंत फडकेंचा विद्रोह होऊन गेला होता आणि अनेक अभ्यासक आहेत, त्यात विशेषतः महाराष्ट्राचे थोर लेखक विचारवंत य दी फडके यांनी नीट संशोधन करून मांडलंय की बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची कादंबरी त्यातलं एक मुख्य पात्र आहे तो त्यांनी संन्यासी दाखवलाय, पण य दी फडकेंनी मांडलंय की त्याची प्रेरणा वासुदेव बळवंत फडकेंच्यावरनं घेतली. वासुदेव बळवंत फडकेंच्या विषयी मी थोडा 1 मिनिट नंतर बोलीन. पण वासुदेव बळवंत फडकेंनी जे काही काम केलं त्याची मुख्य वर्ष 1879-80 आहेत. आणि बंकिमचंद्रांची ही कादंबरी बंगाली नियतकालिकामध्ये सिरियलाइज केलेली येत होती. ती पुढे 1881 पूर्ण झाली. पण वंदे मातरम हे जे गीत आहे ते मानलं जातं की 8 नोव्हेंबर 1875 म्हणजे 2 दिवसापूर्वी त्याची 150 वर्ष पूर्ण झाली. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंद मठ कादंबरीमध्ये हे मूळ गीत आहे. आता ही कादंबरी ज्यांना इच्छा होईल, वेळ होईल ते आपापल्या सोयीने वाचा. मराठी भाषांतर पण उपलब्ध आहे. शिवाय एकेकाळी याच्यावर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सिनेमा पण निघाला आहे. नाव आनंद मठच, सिनेमा पण निघालेला आहे, त्या कादंबरीवरच निघाला आहे. आणि मूळचं जे मोठं गीत आहे त्याला अनेक कडवी आहेत पुढे. आपण जेवढं म्हणतो त्याच्या पुढे एक आता थोडा त्याच्यात बदल करूनच्या त्या पुढच्या कडव्याची पहिली ओळ करण्यात आली आहे. कोटी कोटी कंठ कलकल निनाद कराले. वस्तुस्थिती की मूळच्या गाण्यामध्ये सप्तकोटी कंठ होते आणि त्याचं कारण कादंबरी बंगालच्या पार्श्वभूमीवर घडते. तर बंकिमचंद्र हे जेव्हा लिहित आहेत तेव्हा बंगालची लोकसंख्या 7 कोटी होती त्यांनी लिहिताना. पण आहे ते सर्व खरा भारतच आहे. तो कादंबरीला बॅकग्राऊंड बंगाल. बंकिमचंद्रांनी त्याचा मानलाय काळ कादंबरीचा लिहिलंय 1875 पासून पुढे आणि प्रत्यक्ष कादंबरी पूर्ण व्हायला आलंय 1881. पण कादंबरीतला काळ 1775 आहे. तो भारत आणि बंगालच्या दृष्टीने पण काहीसा गुंतागुंतीचा आणि विचित्र अर्थातच दुःखद काळ आहे. मागच्याच एका तासाला मी त्यावेळचं योग्य निमित्त होतं यावर मी तसा पुरेसा वेळ घेतलेला आहे. भारतामध्ये ब्रिटिशांचं साम्राज्य कसं येत गेलं क्रमाक्रमाने हे सांगायला आणि त्याच्यामध्ये अर्काटचा नवाब मेल्यावर त्याचे 2 संभाव्य वारसदार चंदा आणि अली, एक जण इंग्रजांकडे एक फ्रेंचांकडे, त्यातून अँग्लो कर्नाटक वॉर्स हे 1750चं दशक आहे. आणि मग मी बंगाल भागाचं सांगितलं होतं ज्याला प्लासीची लढाई नाव आहे पण ती लढाई झालेली नाहीच आहे. ते 1757 वर्ष आहे. खूप अर्थांनी आपल्याकरता ते महत्त्वाचंच आहे. त्यावेळचा बंगालचा मुघल सुभेदार सिराज उद्दौला आहे. ईस्ट इंडिया कंपनीचं कलकत्त्यामध्ये ऑफिस होतं. रूढार्थाने मराठीत बोलताना त्याला शब्द वापरला जातो वखार. तर आपल्या वखार शब्दाने गैरसमज होऊ शकतो की वखार म्हणजे कोळशाची वखार, लाकडाची वखार. कधी जर वखारी आपल्या वावरण्यात पाहिल्या असल्या तर तो नाही. त्याचा ॲक्च्युली इंग्लिश शब्द फॅक्टरी आहे आणि फॅक्टरीवरनं सुद्धा शब्द वाटू शकतो की म्हणजे अशा कारखाना आहे त्याच्या खाली कामगार आहेत काहीतरी. तसंही नाही आहे.
तर घटक, ब्रँच, शाखा, इंग्लिशमधला शब्द आहे फॅक्टर. ईस्ट इंडिया कंपनीची ही शाखा, त्या काळातला शब्द फॅक्टर, आणि ती शाखा जिथे आहे त्या जागेला फॅक्टरी. सगळं मी आपलं दुर्दैवच बोलतोय, पण ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आहे डिसेंबर 1600. तशी लक्षात ठेवायला सोपी आहे. तर लिटरली त्या 29, 30, 31 डिसेंबरच येतं 1600. त्यावेळेला ब्रिटनची होती राणी क्वीन एलिझाबेथ फर्स्ट. युरोपमधल्या विविध सत्तांनी जगभर आपलं साम्राज्य निर्माण करणं चालू केलंच होतं. तो करायचा आहे तुम्हाला अभ्यास. मी असा एडिट करत आणि अशी मेन लाईन बोलतोय म्हणून आत्ता त्याच्यात वेळ नाही घालवत. फक्त थोडी गंमत आहे, ऐतिहासिक कालक्रमानुसार ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी ही शेवटची ईस्ट इंडिया कंपनी. ॲक्च्युली अशी डच ईस्ट इंडिया कंपनी, फ्रेंच सुद्धा आहे. एवढंच नाही तर आता तसं नाही म्हणलं तरी मी जरा खोलात जायला सुरुवात केली. सुरुवात आणि ऐका आहे मी सारखं वेगळं बोलत बसणार नाही आहे की हे सगळं अभ्यासाला धरून आहे. तर मी पॉईंट पिकअप करतोय मध्ययुगामधला, ज्याला हे नाव काही चूक नाही आहे, इस्लाम व्हर्सेस ख्रिश्चॅनिटी हा संघर्ष, ज्याचं इतिहासातलं नाव आहे क्रुसेड्स. मराठी हिंदी शब्द आहे धर्मयुद्ध. पण टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, स्ट्रेट अवी मी 1453 हे वर्ष पिकअप करते. 1453 मध्ये आक्रमक सेल्जुक तुर्क ह्यांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकलं. तिथपर्यंत कॉन्स्टँटिनोपल ख्रिश्चन होतं. भले ख्रिश्चॅनिटीच्या 2 ब्रँचेस, एकीचं नाव रोमन कॅथलिक, त्याचं हेडक्वार्टर रोमला होतं. कॉन्स्टँटिनोपलला ज्याचं हेडक्वार्टर होतं त्याचं नाव होतं ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्च. प्रत्येकात खोलात जायला खूप आहे, मी आत्ता नाही. असं मी रांगोळीच्या ठिपक्यांसारखे उल्लेख करून अशी मी मेन लाईन फक्त ट्रेस करतोय. पण तुर्क होते धर्मानी मुस्लिम, मूळचे बौद्ध. केव्हा तरी इसवी सन 1100 नंतर त्यांनी इस्लाम स्वीकारला आणि तेच बनले इस्लामची तरवार, सोर्ड ऑफ इस्लाम. हे तुर्क म्हणजे मूळचे आत्ताच्या चीनमधला शिंजियांग प्रांत, भारताच्या काश्मीरच्या बरोबर डोक्यावर येतो. चिनीमध्ये शिंजियांग शब्दाचा शब्दशः अर्थ आहे द न्यू टेरिटरीज, नवा प्रदेश. कारण तो चीननी नव्याने जिंकलेला, ते दावा जो सांगतात. शिंजियांगला तो मान्य नाही आहे. शिंजियांगमधल्या लोकांना त्यांची एथनिक आयडेंटिटी आजही आहे उईघुर. उईघुर इंग्लिश स्पेलिंग करताना केलं जातं UIGHUR. ज्याचं चायनीज उच्चार शिंजियांग आहे, त्याचं इंग्लिश स्पेलिंग हे मी लिहिलेलं आहे. तिथले जे लोक आहेत त्यांना काही भाषातज्ञांचं म्हणणं आहे की उईघुर हा शब्द उत्तर कुरु यावरनं बनलेला आहे. उत्तर कुरु शब्दाचं शाब्दिक जे रूपांतर होत जातं ते उईघुर. आणि ह्याला एवढं निदान म्हणायला बेसिस भरपूर आहे, परत त्याच्यात नाही जात मी. रामायण, महाभारत मुख्यतः, आणि वेदामध्ये सुद्धा जे दाशराज्ञ युद्धामधल्या 5 आर्य कुलं आहेत त्याच्यातली एक कुरु आणि उत्तर कुरु, आणि ते जे वर्णन आहे भौगोलिक ते आत्ताच्या काश्मीरच्या नॉर्थला हे उत्तर कुरु होते, असंच आहे. पण एक आर्ग्युमेंट आहे की हे जे नाव हेही 12व्या शतकापर्यंत बौद्ध होते. 12व्या-13व्या शतकानंतर हे मुस्लिम झाले. आता मुस्लिम आहेत ते म्हणजेच तुर्क, ते लोक म्हणजेच तुर्क. त्यांच्या वेगवेगळ्या क्लॅन्स, ब्रँचेस आहेत. त्यातल्या ह्या सेल्जुक म्हणवणाऱ्या तुर्कांनी 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल जिंकलं. हा आधी युरोपच्या आणि नंतर युरोपने अख्खं जग जिंकल्यामुळे, पण त्यामुळे जगाच्या इतिहासाचा एक मेजर टर्निंग पॉईंट आहे 1453, द विक्ट्री ऑफ सेल्जुक टर्क ओव्हर कॉन्स्टँटिनोपलला. तर त्या साम्राज्याला नाव आहे बायझंटाईन साम्राज्य. प्रदेशालाही म्हटलं जात होतं बायझँटियम.
पॉईंट मी पिकअप तिथे का करतोय? कारण कॉन्स्टँटिनोपल हे जंक्शन होतं युरोप आणि आशियामधलं, लँड रूट व्यापाराचा. ज्याच्या हातात कॉन्स्टँटिनोपल त्याच्या हातात युरोप आणि आशियामधला व्यापारवर कंट्रोल राहणार. तो जेव्हा इस्लामिक शक्तींकडे गेला तेव्हा युरोप म्हणजेच ख्रिश्चन शक्तींना लक्षात घ्या की अजून प्रोटेस्टंट संप्रदायाचा उदय अजून झालेला नाही आहे, तो पुढे आहे, तो 16व शतक आहे. मार्टिन लुथर अजून 1400 माना, तर ख्रिश्चॅनिटी स्ट्रॉंग आहे, ती रोम हेडक्वार्टर आहे त्याचं. ही जी धर्मयुद्ध झाली हे पोपनी दिलेले आदेश होते की ख्रिश्चॅनिटीच्या विजयासाठी इस्लामवर मात करायला पाहिजे. हा रक्तपाताचा एक फार मोठा चॅप्टर जेरुसलेम भोवती घडला आहे, तो आजही रेलेव्हंट आहे. आत्तासुद्धा जो डायरेक्ट इस्रायल हमास संघर्ष चालू आहे त्याच्याशी त्याची ऐतिहासिक पाळंमुळं त्यात आहेत. पण 1453 पर्यंत ही संकल्पना तर पुढे आली होती की पृथ्वी गोल आहे. गॅलिलिओ त्याच्या आधीचा आहे, त्या काळातला आहे. आणि ही संकल्पना की पृथ्वी गोल आहे, ठीक आहे. म्हणून आशिया आणि खरं म्हणजे मुख्य म्हणजे भारतच, की युरोपमधनं निघून इकडे आशिया आणि त्यातल्या भारताकडे येण्याची आता युरोपची वाट मुस्लिमांच्या ताब्यात गेली, इस्लामिक शक्तींच्या ताब्यात गेली. व्यापार आणि म्हणून कंट्रोल त्यांचा आला. आता काय करायचं? ओके, यातून पर्याय शोधण्याचे प्रकार चालू झाले. पर्याय शोधण्याचे जे प्रकार रस्ते चालू झाले, मग एक त्यातला होता, इथे विषय ऐकताना तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. समोर डोळ्यासमोर भूगोल पाहिजे, भूमध्य समुद्र. त्यावेळी भूमध्य समुद्रातनं इकडे अरबी समुद्र आणि मग भारतीय हिंद महासागर यायचा रस्ताच नव्हता, बंद होता, तो जमीन होती तिथे. आज ज्याचं नाव सुएझ कॅनॉल, तो 1869 मध्ये उद्घाटन झाले. तिथपर्यंत नव्हताच सुएझ कॅनॉल. सुएझ कॅनॉलचं कन्स्ट्रक्शन पूर्ण होऊन उद्घाटन 1869 आहे. पण असा कॅनॉल होऊ शकतो आणि झाला पाहिजे ही कल्पना पहिल्यांदा मांडली नेपोलियननी 1802-3 मध्ये. तो सगळा युरोपच्या आणि त्यामुळे जगाच्या इतिहासाचा आहेच भाग, आणि आपल्याला त्याचा दिस वे ऑर दॅट वे आणि सूनर ऑर लॅटर अभ्यास करायचाच आहे. पण नेपोलियननी जेव्हा इजिप्त जिंकलं त्यावेळेला हे नेपोलियनला सुचलं की भूमध्य समुद्र कालवा जर खणला तर तेवढं तुम्ही समजावून घेता ना, असा भूमध्य समुद्र जर मानलं तसं इथे इजिप्त येईल. खरं म्हणजे असं इकडे आता जो इस्रायल आहे तो येईल. त्यातला जो हा भाग आहे हा आत्ताही रोज बातम्यात असतो, त्याचं नाव निगेव डेझर्ट, NEGAV, नेगेव डेझर्ट. 1869 पर्यंत ही सगळी जमीन होती. आणि इथे निमुळता हा रेड सी येतो, लाल समुद्र. तो अरेबियन उपसागराला मिळतो, आत्ता ज्याचं नाव अरेबियन उपसागर आहे. आणि मग भारत आणि हिंद महासागर. कल्पना नेपोलियननी काढली की या भूमध्य समुद्रातून लाल समुद्र रेड सीला जोडणारा जर कॅनॉल काढला तर अख्ख्या युरोपला व्यापार दळणवळणासाठी जवळचा शॉर्टकट तयार होणार आहे. ही कल्पना सुद्धा इथे आहे, तो निगेव डेझर्टच्या साऊथला इथे आहे. त्यामुळे 1453 मध्ये जेव्हा कॉन्स्टँटिनोपल इस्लामिक शक्तींनी जिंकलं तर आता व्यापार दळणवळण तरी मुख्य रस्ता भारताकरता. आता काय करायचं? त्यावेळेचा भूगोल तुम्ही डोळ्यासमोर आणला तर युरोपमधनं मग पश्चिमेकडनंच होतं अटलांटिक समुद्र, आणि आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरनं आफ्रिकेचं दक्षिणेचं टोक म्हणजे आता ज्याचं नाव आहे केप ऑफ गुड होप, ते पुढे पडले, ते मूळचं आहे असं नाही आहे. आणि गावालाही नाव केप टाऊन, त्याला वळसा घालून मग भारताकडे. मग आपण जी एक अगाध कहाणी ऐकतो की पहिल्यांदा पोचला वास्को द गामा, ते वर्ष 1497 आहे, 97-98. तो कालिकतला पोचला. खरी त्याच्या मागची सुद्धा कहाणी मग
तशी अर्थपूर्ण आणि आपण देऊया 2 मिनटं त्यावर. मी हे ज्या तऱ्हेने एक्सप्लेन करतोय ते पाहता परत वंदे मातरम आणि बंकिमचंद्रांपाशी 4:55 येईन मी. फक्त सारखा म्हणत नाही बसत की ॲक्च्युली बोलतो यातलं एक अक्षरसुद्धा आता आपल्या UPSC MPSCच्या अभ्यासाच्या बाहेरचं नाही आहे. युरोपीय सत्तांची जग जिंकण्यासाठीची कारवाई त्या काळातही चालू होती की आम्हाला जग जिंकायचं. हे त्यांचं आलं ख्रिश्चॅनिटीच्या विश्वासातनं की ख्रिश्चॅनिटी आमच्या ईश्वराने आम्हाला सांगितलं ज्या सगळं जग जिंका, आमचंच आहे सगळं आणि सगळ्यांना ख्रिश्चन करा. हे मूळच्या ग्रंथात, आणि हे नुसतं मूळच्या ग्रंथापुरतं राहिलेलं नाही, युरोपच्या आणि त्याचा प्रभाव मानवी इतिहासावर असल्यामुळे त्याचा संपूर्ण मानवी भारतासकट प्रभाव पडलेला आहे. तर उदाहरणार्थ हा जो कोलंबस निघाला तो कुठे निघाला विसरू नका की कोलंबस भारताचा शोध घ्यायला निघाला आणि तो सुद्धा डोळ्यासमोर पृथ्वी आणा आणि युरोपकडनं जर असा पूर्वेकडे जात तिकडे होता रस्ता, पण आता तो इस्लामिक शक्तींच्या हातात गेला. म्हणून गणित होतं की जर गोल असेल तर ओके, असं पूर्वेकडे जायच्या ऐवजी जर पश्चिमेकडे जात राहिलो तरी परत भारताचाच किनारा भेटेल. म्हणून हे कोलंबसच्या मोहिमा ज्या त्यावेळचं बलाढ्य साम्राज्य आहे स्पॅनिश साम्राज्य, त्यांनी फायनान्स केलेत त्या. आणि मग म्हणे कोलंबसनी अमेरिकेचा शोध लावला, ज्यातलं एकही वाक्य खरं नाही आहे. शोध फार तर युरोपियनांपुरता लावला. तरी कोलंबस जिथे पोचला ते आत्ताचे बहामाची बेट आहेत. ती बहामा, तो ॲक्च्युली अमेरिका, आता जे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे तो त्याच्याही किनाऱ्यावर नव्हता पोचला. आणि तरी त्यांना वाटलं होतं की बाकी महासागर आहे आणि मग जर जमिनीवरनं कॉन्स्टँटिनोपल द्वारा आशिया आणि भारताकडे जायचा रस्ता बंद झाला, आपण दुसऱ्या बाजूने गेलो तर आपल्याला भारताचाच किनारा लागेल. म्हणून ज्या वेळेला कोलंबसला तो किनारा दिसू लागला त्याला वाटला हा भारत आहे, म्हणून त्यांनी तिथल्या लोकांना इंडियन्सच म्हटलं, जे नाव पुढे रूढ झालं अमेरिकेच्या इतिहासात. मन रेड इंडियन्स पडलं आणि आता पॉलिटिकली करेक्ट त्यांना वापरलं जाणारं नाव आहे नेटिव्ह अमेरिकन्स, की म्हणजे ते तिथले मूळचे रहिवासी होते. युरोपियनांनी जाऊन उद्ध्वस्त केलं, बर्बाद, कत्तली केल्या, त्यांच्या अत्याचार केले, खतम केलं, बाणी साचलेल्या संस्कृती उद्ध्वस्त केल्या, जगाच्या पाठीवरनं संपवल्या. अशा आत्ताच्या अमेरिकेत 3 होत्या मोठ्या संस्कृती आणि बलाढ्य होत्या आणि वैभवशाली होत्या. पण या युरोपीय आक्रमकांनी ख्रिश्चॅनिटी अँड माय किंग अशी वाक्य आहेत बरं का मूळच्या इतिहासात समकालीन, की आय एम कॉन्करिंग दिस टेरिटरी फॉर ख्रिश्चॅनिटी अँड माय किंग. आणि जमलं तिथे लुटून मूळच्या तिथल्या संस्कृती खतमच केल्या, पृथ्वीच्या पाठीवरनं नष्ट केल्या. अमेरिकेमध्ये आत्ता जो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वेगवेगळ्या ट्राईब्स होत्या, त्याच्यात आत्ता नाही जात. पण आत्ताच्या मेक्सिकोमध्ये एक फ्लरिशिंग संस्कृती होती, तिचं नाव आझटेक संस्कृती होतं. इंग्लिश स्पेलिंग हे होतं पण उच्चार आस्टेक होतो. त्यांनी जाऊन उद्ध्वस्त केली. त्यानंतर मी बोलताना डोळ्यासमोर जो मेक्सिको आणला तसा मेक्सिकोचा एक भाग असा निमुळता अर्धगोलाकार होत, त्याला मेक्सिकन गल्फच नाव होतं ट्रम्प प्रेसिडेंट होईपर्यंत. ट्रम्पनी जानेवारीत प्रेसिडेंट झाल्यावर प्रेसिडेन्शियल ऑर्डर काढली की याला गल्फ ऑफ मेक्सिको नाही म्हणायचं, याला गल्फ ऑफ अमेरिका म्हणायचं, अशी त्यांनी ऑर्डर काढली आहे. त्याला कॅनडा बनवायचा, 51वा प्रांत, पनामा कॅनॉल ताब्यात घ्यायचा आहे, ग्रीनलँड हवं आहे, धिस वे ऑर दॅट वे वी विल टेक इट, असं तो रोजच सगळ्यांच्याच अंगावर जातोय. आता ट्रम्प आणि त्याच्या पॉलिसी वेगळा भाग, पण हा रोज ऐकावं तर हा कोणाच्या तरी अंगावरच जातोय जाऊन, असं वॉट एव्हर. पण तो जो असा जो पेनिन्शुला आहे त्याला नाव आहे युकेटन पेनिन्शुला, YUCATAN, युकेटन पेनिन्शुला. तिथे सुद्धा एक थोर संस्कृती होती आणि तिचं नाव आहे माया संस्कृती, MAYA, माया. आता मायापुरतं एवढंच आहे की अजूनपर्यंत एक्सप्लेन न झालेल्या फॉर सम रिझन ही जी एक प्रचंड फ्लरिशिंग, अत्यंत क्रिएटिव्ह, बलाढ्य, ग्रँड संस्कृती होती, यू सी अ सडन कोलॅप्स ऑफ दिस सिव्हिलायझेशन इन द 8th century ऑफ कॉमन एरा, करंट जोचा
अजूनपर्यंत इतिहासकारांना कळलेलं नाही की काय झालं. आणि मी आता वेळ वाचवतोय. पॉईंट इज, उरलं सुरलं होतं ते या युरोपीय आक्रमकांनी जाऊन नष्ट केलं. हे दोघंही ॲक्च्युली स्पॅनिश आहेत. हे आक्रमक कॉर्टेज एकाचं नाव कॉर्टेज CORTEZ आणि दुसऱ्याचं आहे पिझारो. दक्षिण अमेरिका डोळ्यासमोर आणा तर तिच्यामध्ये एक अतिशय श्रीमंत विकसित संस्कृती होती. तिचं नाव आहे इन्का, INCA. युरोपीय आक्रमकांनी उद्ध्वस्त, खतम, पृथ्वीच्या पाठीवरनं नष्टच, खतमच. ओके, हे 15व 16व शतक आहे. त्यावेळी युरोपमधली बलाढ्य सत्ता स्पेन आहे. आणि मग 15व्या 16व्या शतकातला युरोपमधला सत्ता संघर्ष, पॉवर स्ट्रगल, स्पेन विरुद्ध पोर्तुगाल असा आहे मेन. वर्ल्ड पॉवर्स क्रमाक्रमाने नंतरच्या काळात जर ब्रिटन आणि फ्रान्स झाले, दुसऱ्या महायुद्धानंतर USA आणि रशिया झाले, तसे 15व्या 16व्या शतकात मेन पॉवर स्ट्रगल युरोपमधला होता स्पेन विरुद्ध पोर्तुगाल. तसा मी तुम्हाला प्रचंड रेलेव्हंट मुद्दा सांगतोय. मी तरी सांगतो थोडक्यात सांगतोय. मी आता हे थोडक्यात सांगतोय हेही सारखं म्हणत नाही बसणार. तर आता ही कोलंबसची कॅम्पेन स्पॅनिश राजांनी स्पॉन्सर केली होती, फंडिंग केलं होतं. मग पोर्तुगाललाही प्रश्न पडले की आता आम्ही पण घ्यायला पाहिजे. ते पोचले आत्ताच्या दक्षिण अमेरिकेतला ब्राझील हा देश. आणि मग आता साम्राज्यासाठी स्पेन विरुद्ध पोर्तुगाल लढाया व्हायला सुरुवात झाली. आणि दोघंही म्हणतायत की आम्ही हे ख्रिश्चॅनिटी आणि आवर एम्परर यासाठी ही जमीन जिंकून तिथे राज्य स्थापन करतो आणि तिथलं सोनं लुटून अर्थातच आणतो. सो दिस वॉज सीन ॲज अन इंटरनल स्ट्रगल विदिन ख्रिश्चॅनिटी. ओके, म्हणून दोघंही पोपकडे गेले. पोप म्हणजे ख्रिश्चन सर्वश्रेष्ठ धर्माधिकारी, त्याच्याकडे गेले. ओके, श्वास रोखून ऐकून ठेवा. ते 1500 काहीतरी हे वर्ष आहे, काहीतरी थोडं म्हणजे आता ते वर्ष आणि त्याला पेपल डिक्री म्हणतात. PAPL, पोपनी काढलेली डिक्री, आदेश, पेपल डिक्री. तिला पण एक विशिष्ट नाव आहे. बोलता बोलता आता मला आठवत नाही, पण मुद्दा नाही चुकीचा, की त्यांनी एक आदेश काढला आणि तो म्हणाला की मी पश्चिम गोलार्ध स्पॅनिशना देतोय, की ख्रिश्चॅनिटीसाठी तुम्ही आपसात नका भांडू. तुम्हाला ख्रिश्चॅनिटी आणि साम्राज्यासाठी जिंकायचं आहे ना, पोपनी आदेश काढला की मी पश्चिम गोलार्ध स्पेनला देतोय आणि पूर्व गोलार्ध पोर्तुगालला देतोय. आय होप यू बिगिन टू सी द रेलेव्हन्स. की वास्को द गामा आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरनं वाट शोधत केप ऑफ गुड होपवरनं कालिकतला का आला 1497-98? कारण पोपनी पोर्तुगीजांना आदेश आणि परवानगी दिली होती की पूर्व गोलार्ध तुमचा आहे, जा तिथे साम्राज्य स्थापन करा, ख्रिश्चॅनिटी नुसता प्रसार करा, नाही लादाच खरं म्हणजे. आणि बिलकुल कत्तली करून वास्को द गामानी सुद्धा कत्तली केलेल्या आहेत. आपल्याला आपल्या देशाचा जो भंकस इतिहास खोटा सांगितला जातो त्यात हे सगळं लपवून तिकडं अजूनही गोव्यातल्या एका गावाचं नाव वास्को द गामा. हा अत्याचारीच होता, हा धर्मांधच होता. आणि तेव्हाही जे पोर्तुगीज आले गोवा किनाऱ्यावर आणि तिकडे केरळ म्हणजे कालिकत, यांनी कत्तलीच केलेल्या आहेत. धर्माच्या नावावर कत्तली केल्या आहेत की आता ख्रिश्चनवर नाही तर तुम्हाला मारतो, तुम्ही मूर्तीपूजक आहात, तुम्ही मागासलेले आहात, तुमचा देव खोटा, तुमचा धर्म खोटा, बऱ्या बोलांनी सांगतोय ते, नाही तर तुमच्या याचे रेकॉर्ड आहेत समकालीन, हे सगळ्याचे रेकॉर्ड आहेत. पोपला पाठवलेले रिपोर्ट की आम्ही कसा किती मोठा पराक्रम केला आहे पा वास्को द गामा. पण पोर्तुगीज पूर्वेकडे का आले याचं हे उत्तर आहे. ओके, पुढे 16व्या शतकात ख्रिश्चॅनिटीमध्ये प्रोटेस्टंट विद्रोह आहे. त्याचा मुख्य पहिला ज्याच्यापासून सुरू आहे तो जर्मनीमधला मार्टिन लुथर आहे. मी त्याच्याही हिस्टॉरिक बॅकग्राऊंड आणि मग तत्व आणि कॅथलिक ख्रिश्चॅनिटी आणि प्रोटेस्टंट ख्रिश्चॅनिटीमध्ये फरक काय आत्ता नाही जात मी त्याच्यात,
पॉईंट इज प्रोटेस्टंट काय रोमचं वर्चस्व मानत नव्हते, की आमचा सर्वोच्च धर्माचा प्रमुख तिथे रोममध्ये बसला आहे ते मानत नव्हते. ठीक आहे, ब्रिटन प्रोटेस्टंट आहे. आता फ्रान्स मुख्यतः कॅथलिक होतं, पण डच म्हणजे नेदरलंड मुख्यतः प्रोटेस्टंट आहे. आता हे रेलेव्हंट काय, कारण ते काय पोपच्या आदेशानुसार पश्चिम गोलार्ध स्पॅनिशना आणि पूर्व गोलार्ध पोर्तुगीजांना नाही, आम्हाला जगभर आमचं साम्राज्य पसरवायचं आहे. तेव्हा जे यथावकाश युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाही तयार झाला, पुढे यथावकाश जो कॅनडा तयार झाला, त्यामागे हे सगळं युरोपीय विस्तारवाद साम्राज्यवाद आहे. त्यामध्ये त्यांनी आपापल्या कंपन्या स्थापन केल्या, हा तो क्रम आहे. आणि मग अर्थातच फ्रेंचांनी पण जगभर जाणं चालू केलं, डचांनी पण जाणं चालू केलं. आणि मग त्यांनी एका टप्प्याला आपसात ठरवलं की ॲक्च्युली आपण भांडण्यापेक्षा आपण जगाचा भाग वाटून घेऊ आपल्यात आपसात. मग लक्षात ठेवा की आता ज्या देशाचं नाव इंडोनेशिया आहे, एकूण मिळून 17,000 पेक्षा जास्ती बेटं आहेत छोटी मोठी. 4 त्याची सगळ्यात मानली जाणारी मोठी म्हणजे जावा, सुमात्रा, बाली, बोर्निओ. बोर्निओला आता कालिमंतन म्हणतात. बोर्निओ हे इंग्लिश म्हणजे डच नाव आहे, मूळचं त्या बेटाचं नाव कालिमंतन. आता ते जे कालिमंतन बेट आहे त्याचे पण 2 भाग आहेत. एक मलेशियाकडे, आत्ताचं जे नेशन स्टेट ते एक मलेशियाकडे. पण ही इंडोनेशियाची मानली जातात 4, बाकी एकूण आहेत 17,000. त्यात आता जो स्वतंत्र सार्वभौम देश आहे ईस्ट तिमोर, तो एक काही वर्ष, आता मी विसरतो, पण 10-15 वर्षांपूर्वीपर्यंत इंडोनेशियाचा भाग होता, पण तो ख्रिश्चन होता. तिथं धर्मांतरण होऊन तिथे ख्रिश्चन झाले, म्हणून त्यांनी मागणी केली आम्हाला वेगळं व्हायचं आहे. ती एकेवेळी झाली. मग ते ईस्ट तिमोर हे वेगळे जगात होताना ते 193 युनायटेड नेशन्सचं सदस्य झालेलं राष्ट्र होतं ईस्ट तिमोर. वेगळं ते इंडोनेशियापासून वेगळं होऊन झालं राष्ट्र. पण आता ज्या राष्ट्राला नाव इंडोनेशिया आहे, तर हा इंडोनेशिया शब्दसुद्धा इंडिया इन एशिया असाच त्या शब्दाची सुद्धा व्युत्पत्ती की ॲज इफ इट इज इंडिया इन एशिया. वर्णन ऑफकोर्स चूक नाही आहे, कारण आजही इंडोनेशिया मानतं की आमची संस्कृती भारतीय संस्कृती आहे आजही. आता वर्तमान काळात लोकसंख्येच्या दृष्टीने इंडोनेशिया हे सर्वात मोठं मुस्लिम राष्ट्र आहे, मुस्लिम बहुसंख्याक राष्ट्र. इंडोनेशियाची लोकसंख्या 25 कोटी आहे. पाकिस्तान, बांगलादेश त्यानंतर येतील. इंडोनेशियाचं जे कन्व्हर्जन आहे ते 14व्या-15व्या शतकानंतर झालेलं आहे. तिथपर्यंत इंडोनेशिया हिंदू बौद्ध आहे आणि 14व्या-15व्या शतकानंतर कन्व्हर्जन झालेलं असलं तरी ते नावं असू द्यात, धर्मानी असू द्यात मुस्लिम, पण ते आजही भारतीय संस्कृती मानतात सर्व क्षेत्रात. लक्षात घ्या, इंडोनेशियाची जी नोट आहे करन्सीवर गणपती आहे. आजही इंडोनेशियाच्या करन्सीवर गणपती असतो. कधी तुम्हाला जायला मिळालं इंडोनेशिया, आत्ताची राजधानी आहे जाकार्ता, ती बुडती आहे म्हणून इंडोनेशिया म्हणतं आम्ही नवी राजधानी करू, ती त्या कालिमंतन बेटावर करतायत आता नव्याने तयार. सगळं हिंदू बौद्ध. एक अत्यंत महान जे कलाकृती नमुना आहे मंदिराचा बोरोबुदूर, हे जावामध्ये आहे, जावा बेटावर आहे. राजधानीचं शहर जाकार्ता पण जावा बेटावरच आहे. आणि शतकानुशतकं तिथे संस्कृती भारतातनं पोचली. ती कत्तलीनी पोचली नाही, तलवारीनी पोचली नाही, पोचली ती प्रेमानी, धर्माचा, अध्यात्माचा, योगाचा विचार सांगत पोचली. आजपर्यंत ते स्वतःला संस्कृतीच्या दृष्टीने मी भारतीयच. इंडोनेशियाची जी ऑफिशियल एअरलाईन आहे तिचंही नाव आहे गरुडा एअरलाईन. कधी जर मी जे म्हणत होतो की जर जाकार्ताला जाता आलं तुम्हाला, तर त्यांचे जे संसद आहे तिच्या आवारामध्ये पुतळा द्रोणाचार्याचा आहे. इंडोनेशियाच्या पार्लमेंटच्या आवारातला पुतळा द्रोणाचार्य. आणि तो जो मेन रस्ता जो जातो त्या पार्लमेंट, तो जो मेन चौक लागतो, त्या चौकामध्ये रथामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगतोय असं कलाकृती उभी केलेली आहे. अशी मी आत्ताच्या भारताचं दुर्दैवच म्हणेन की रंगमंचावर आपल्याला काय नियमितपणे बुवा कुठे रामायण महाभारताचे प्रयोग सादर केले जात आहेत असं दुर्दैवाने आत्ताच्या तरी भारतात महाराष्ट्रासकट आत्ता दिसत नाही.
असलंच तर ॲट द मोस्ट अजूनही जे गावागावांच्या मधल्या जत्रा, वेगवेगळ्या लोककला की ज्यांच्यामध्ये रामायण महाभारताचे प्रयोग येतात, आणि विशेषतः उत्तर भारत असेल तर जो रामलीला, तर रामलीला म्हणजे रामायण सादर करायचं अशी होते. पण आजही इंडोनेशियामध्ये रोज संध्याकाळी रामायण किंवा महाभारतावर आधारित ती नृत्याची शैली मूळच्या भरतनाट्यमवरनंच आलेली आहे, पण त्या नृत्याच्या द्वारा बसवलेलं रामायण आणि महाभारत असं आजही इंडोनेशियात होत राहतं. तरी हे मी तुम्हाला इंट्रोडक्टरी बोलायचं कारण हा प्रदेश यथावकाश डचांचा साम्राज्य बनला. बिगिनिंग 16th सेंचुरी. इंडोनेशियाला पुढे स्वातंत्र्याचं मी थोडं एक्झॅक्ट वर्ष विसरतोय, पण ते भारतापासून 8 किंवा 10 वर्षांनी आहे. म्हणजे आपण 1947 आणि इंडोनेशियाच्या स्वातंत्र्याचा विषय भारतानेच उचलून धरला. त्या विषयापाशी आलो तर अधिक सविस्तर त्यावेळी सांगेन. इंडोनेशिया बनलं डच साम्राज्य. ओके. ज्या प्रदेशाला नाव होतं इंडो चायना. ओके. आता इंडो चायना म्हणजे मग आत्ताचा व्हिएतनाम, कंबोडिया आणि लाओस हे देश येतात. हा मिळून हे फ्रेंचांचं साम्राज्य होतं. हे युरोपियनांनी आपसात व्यवस्था करून घेतल्या, मानून घेतल्या की आपण आपसात नको भांडायला, आपण एक एक एरिया. मग जसे तुम्ही पाहाल की चीनचे सुद्धा त्यांनी लचके तोडले, आफ्रिकेचे सुद्धा लचके तोडले. 19व्या शतकात युरोपीय साम्राज्यवादी सत्तांनी आफ्रिकेचे लचके तोडण्याला स्क्रॅम्बल फॉर आफ्रिका असंच त्या प्रोसेसला नाव आहे. स्क्रॅम्बल फॉर आफ्रिका. युरोपमधल्या देशांनी कसे आफ्रिकेचे भाग आपसात वाटून घेऊन भयंकर लुटलेच सगळ्याचे. त्या क्रमात ऐतिहासिक क्रमानुसार स्थापन झालेली शेवटची कंपनी ब्रिटिशांची आहे. इतरांच्या आधी होत्या झालेल्या. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी डिसेंबर 1600. त्यावेळची राणी क्वीन एलिझाबेथ फर्स्ट हिने चार्टर म्हणतात, सनद, की पृथ्वीच्या पूर्व गोलार्धाचे मोनोपॉली राईट्स तुम्हाला दिलेत व्यापाराला. हे त्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला अधिकार देण्यात आले. त्यांचा पहिला प्रतिनिधी भारतात 1607 मध्ये आलाय. त्याचं नाव विल्यम हॉकिन्स. तुमच्या माझ्या दुर्दैवाने त्यावेळी विशेषतः उत्तर भारतावर मुघल साम्राज्य होतं, भारतावर नव्हतं. पुन्हा इतिहासाची पाठ्यपुस्तकं जर सांगायला की भारतावर मुघलांचं अजिबात खोटं वाक्य आहे. मुघलांचं साम्राज्य भारतावर कधीही नव्हतं, उत्तर भारत. पण ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी सम्राट जहांगीरला भेटला परवानगी मागायला की आमचं ऑफिस काढायला परवानगी व्यापारासाठी. तर ते बंदर सुरत होतं मुख्य, आणि सम्राट जहांगीरांनी परवानगी, तो पहिला आहे थॉमस मनरो, तो गेलेला. आणि 1608 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी म्हणजेच वखार म्हणजेच ऑफिस निघालं सुरतेला. सर्वसाधारणपणे तिथून ते साधारण 1750 पर्यंत निदान वरकरणी दाखवायला तरी ही ईस्ट इंडिया कंपनी व्यापारी आहे. तरी मी ही शब्द खूपच एका वाक्यामध्ये मी खूप काही बोललोय, की वरकरणी दाखवायलाच आहे. तो काळ आहे की जेव्हा ब्रिटन हॅड इट्स ओन प्रॉब्लेम्स. परत त्याच्यात मी उल्लेख करतो पण खोलात नाही जाणार आहे. तुम्हाला मी टाइम फ्रेम सांगितली 1607-8 ते 1750. तर द ओनली टाइम ब्रिटन सॉ इट्स ओन सिव्हिल वॉर हे 1648 ते 1664 ही वर्ष आहेत. ब्रिटनमध्येच सिव्हिल वॉर झालं आहे, ज्याचा तुम्हाला कधी ना कधीतरी अधिक डिटेल्ड अभ्यास करायचाच आहे. त्याच्या 40 वर्षांनंतर ब्रिटनमध्ये झाली, तिला नाव ग्लोरियस रिव्होल्यूशन असं ठेवतात. द इयर इज 1688. ग्लोरियस रिव्होल्यूशन हे नाव आहे. ब्रिटनची जी आत्ताची लोकशाही आहे, तर मानलं जातं की तिचा खरी सुरुवात ह्या 1688च्या ग्लोरियस रिव्होल्यूशनपासून आहे. कारण सर्व अधिकार पार्लमेंटला मिळाले, राजा बनला सिम्बॉलिक, राजा किंवा राणी बनले, हे 1688 आहे. तरी सांगतोय की ईस्ट इंडिया कंपनी वरकरणी दाखवत होते व्यापारी. ओके. पण जमलं तर यांना इथे साम्राज्यच निर्माण करायचं आहे. हे ओळखलेला पहिला महान नेता म्हणजे शिवाजी महाराज.
काही याच्यात खोटा अभिमान वगैरे नाही. नीट अभ्यास करा म्हणा माझं ज्यांचं आहे त्यांचे, की हे शिवाजी महाराजांना वेळेतच कळलेलं होतं की हे वाटतायत तसे नुसते व्यापारी नाही आहेत. हे सिद्धी जौहर स्वराज्यावर चाल करून आला ते कॉमन एराचं वर्ष 1660 आहे. तो मुख्यतः आपल्यासाठी येतोय की शिवाजी महाराजांना पकडून विजापूरला न्यायचं. ओके, म्हणून त्याला हिंदवी स्वराज्यात शिरायला नको की तो नासाडी करणार. सैन्य जर शिरलं नासाडी करत येणार. म्हणून शिवाजी महाराज स्वतः त्यावेळच्या हिंदवी स्वराज्याची त्यांच्या ताब्यात असलेली जी ते दक्षिणेकडचं टोक म्हणजे पन्हाळा होता कोल्हापूरचा. म्हणून महाराज पन्हाळ्यावर जाऊन राहिले की येऊ देत त्याला इथे. पन्हाळा अजिंक्य होता. त्यावेळच्या भारतातल्या कोणाहीकडे पन्हाळ्याच्या तळापासून तटबंदीवर तोफांचा मारा करेल अशा तोफाच नव्हत्या, पण त्या ईस्ट इंडिया कंपनीकडे होत्या. आणि विजापूरचा आदिलशाह आणि सिद्धी जौहर त्यांना अप्रोच झाले. ईस्ट इंडिया कंपनीचं एक ऑफिस कोकणातल्या राजापूरला होतं, आत्ताच्या रत्नागिरी जिल्ह्यात येतं. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यापाशी या सगळ्याच्या बातम्या होत्या, लक्षात ठेवा. आणि मराठी बखरींमध्ये तर एक फारच करेक्ट प्रसंगाची नोंदच आहे की सिद्धी जौहरचा वेढा पडलेला, त्याला काय तो लढून जिंकताच येणार नाही, महाराजांचा डावता बैस तिकडे वेढा घालून. इंग्लिशमध्ये त्याला नाव आहे सीज वॉरफेअर, की गडाला वेढा ते हे खर्चिक असतं, हे शत्रूकरता खर्चिक आहे. तर महाराजांचं होतं की त्याच्या तिजोरीची नासाडी होईल बैस वेढा घालून, चालू देत तुझा, कारण प्रचंड खर्चिक आहे आणि मला वाटेल त्या दिवशी मी इथनं निसटून जाणार आहे. पुढचं गुंतागुंतीचं आत्ता नाही, वेळ नाही म्हणून त्याच्यात नाही जातोय. तर वर्णन आहे मराठी बखरीत की महाराज एका दुपारी पन्हाळ्यावर आपल्या सरदार साथीदारांसोबत जेवायला बसले होते माध्यान्नीला, आणि अचानक तटबंदीवर तोफेचा गोळा आदळल्याचा आवाज, धक्का बसला सगळ्यांना की काय आले का काय, ते कसं काय, शक्यच नाही आहे. म्हणून जाऊन दुर्बिणीनी पाहतात तर तळाशी इंग्रजांची लांब पल्ल्याच्या तोफा, शेजारी युनियन जॅक, तो राष्ट्रध्वज इंग्लंड, तो फडकवून सिद्धी जौहर अप्रोच झाला होता राजापूरला. ईस्ट इंडिया कंपनीची पण पत्र त्या काळातली उपलब्ध आहेत आणि त्या पत्रात उल्लेख आहेत की हा जो खूप मोठा होतोय शिवाजी म्हणून, पण आता तो नष्ट होणार आहे. त्याला नष्ट करायला आपण जर विजापूरच्या आदिलशाहला मदत केली तर इथल्या राजकारणात आपल्याला स्थान मिळेल. ही पत्र आहेत मूळची, त्या काळातली मूळची पत्र आहेत. म्हणून ईस्ट इंडिया कंपनीने मदत केली होती. हे शिवाजी महाराजांना कळलेलं आहे. आणि आपलं भाग्य आहे की शिवाजी महाराज असल्यामुळे त्यांनी की ठीक आहे बेटा, साले तेरे को भी देख लेते हैं. त्यांनी नीट हिशोब चुकता केला, लक्षात ठेवून की नंतर राजापूरची वखारच अख्खी उद्ध्वस्त केली, कचकावून त्यांच्याकडनं खंडणी म्हणजे पैसे, की तुम्ही माझ्या शत्रूला शस्त्रास्त्र पुरवली ना, चल इकडे माझ्या तिजोरीमध्ये माझे एवढे पैसे भरा, असे सगळे ह्याचे केलेले. हे सगळं इतिहासात पुढे सुदैवाने तिकडं एक महाराजांसारखा आपल्याला मिळाला निदान, जो काय दूरदृष्टीचा नेता आहे. तर मराठी बखरींमध्ये शिवाजी महाराजांचं त्यावेळचं वाक्य आहे, हे इंग्रज दिसतात तितके सीधे साधे नाहीत, इथे आपलं राज्य स्थाटावं ही यांची मनीषा. मी जवळजवळ तुम्हाला मूळचं वाक्य सांगितलं, थोडं एखाद दुसऱ्या कानामात्रा वेलांटीचा फरक असेल. हे कळलेले शिवाजी महाराज. राज्याभिषेकाला ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी रायगडावर उपस्थित होता, त्याचं नाव हेनरी ऑक्झिंडन. आणि मला एक आवडणारी सार्वकालिक श्रेष्ठ कलाकृती आहे, हे कलाकार दीनानाथ दलाल यांनी काढलेलं राज्याभिषेकाचं एक चित्र आहे मस्त, की ज्याच्यामध्ये तो त्या काळातल्या इंग्रज वेशात असलेला हेनरी ऑक्झिंडन अशी हॅट काढून शिवाजी महाराजांना मुजरा करतोय, ते गप तसाच पाहिजे म्हणून. आपलं कुठेतरी ते चुकलं म्हणून तुमच्या माझ्या ओरावर ब्रिटिश 150 वर्ष आधी पॉलिटिकली नाचले आणि साम्राज्यवाद मनातनं अजूनही संपल्याची खात्री नाही बाळगतायत. तो आपल्या विद्यापीठाचा विषय. तेव्हा 1600 साधारण 700-800 1750, पण मग पुढे मिळत गेली त्यांना संधी. हे सगळं हा चंदा अली नावाचे साहेब म्हणवणारे वायझेड. आणि मग आपल्या जमिनीवर ब्रिटिश, इंग्रज आणि फ्रेंचांच्या लढाया झाल्या. अँग्लो कर्नाटक वॉर किंवा अँग्लो फ्रेंच वॉर, हे 1750चं दशक आहे.
मग तिकडे बंगाल 1757 वर्ष फार महत्त्वाचं आहे. बंगालचा मुघल सुभेदार होता सिराज उद्दौला आणि ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या क्रमाक्रमाने जशा शाखा त्या एक मुंबईला चालू झाली. एक मधल्या काळात नाव मद्रास, आता नाव चेन्नई. मूळच्या गावाचे नाव चेन्नई पट्टणमच होतं. तिथलं जे मूळचं गाव होतं ब्रिटिशांनी तिथे किल्ला बांधायच्या आधीचं ते चेन्नईचं आहे. तिथं मद्रासला त्यांचा उभारलेला फोर्ट सेंट जॉर्ज हा किल्ला. तसा कलकत्त्यालाही होता. आधीच्या अनेक वर्षांचा ठरलेला कर ईस्ट इंडिया कंपनीने दिला नव्हता म्हणून सिराज उद्दौलानी नोटीस काढली की एवढ्या एवढ्या वर्षांचा हे इतके लाख रुपयांचं तेवढा भरा, नाही तर मी सैन्य पाठवीन. त्यातून उद्भवलेली न झालेली लढाई म्हणजे प्लासी 1757. यातला प्लासी हा सुद्धा उच्चार इंग्लिश उच्चार आहे. गावाचं नाव पलाशी आहे जे आत्ताच्या बंगालमध्ये पलाशी. सिराज उद्दौलाचा सेनापती होता मीर जाफर. युद्धाच्या सकाळी म्हणजे इंग्रजांनी मीर जाफरशी आतून कॉन्टॅक्ट करून, डीप स्टेट त्यावेळेचा विसरू नका, वर्तमान काळातल्या संदर्भांसकट मी बोलतोय की देशाच्या राजकारणात परकी शक्तींची ढवळाढवळ, पण देशाच्या राजकारणातल्या शक्तींनी सत्तेत येण्यासाठी परकी शक्तीची मदत घेणे लय शाणे समजत की मी त्यांची मदत घेऊन सत्तेत येईन. त्याला हे कळतच नाही की तू त्यांच्या अंगठ्याखाली तू राहणार आहेस. हाच धडा आहे तो सगळा जो अजूनही कळल्याचं खात्रीने म्हणता नाही येत आहे. ईस्ट इंडिया कंपनीने बोलणी चालवली ती त्यांनी मीर जाफरला विकतच घेतला. त्यांनी मीर जाफरला तू कशाला लढतोयस? एक तर त्यांनी त्या काळातले 8 लाख रुपये लाच म्हणून दिले मीर जाफरला. स्विस बँकेत मी तुझ्या नावाने एवढे जमा करतो. कशाला? मी तुलाच करतो ना पंतप्रधान. ते 8 लाख सुद्धा इंग्रजांचे स्वतःचे नव्हते. 2 भारतीय व्यापारी जगत सेठ आणि उमीचंद ही नाव आहेत त्यांचे. जगत सेठ आणि उमीचंद लय शाणे की आम्ही व्यापारी बिझनेस, आम्हाला प्रॉफिट मिळवायचा आहे आणि आता इंग्रजांना मी कर्जावर पैसे दिले तर मला त्याच्यावर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जास्ती मिळणार आहे. जगत सेठ आणि उमीचंदकडनं 8 लाख घेऊन, त्या काळातले 8 लाख लक्षात ठेव, म्हणजे आत्ताचे ते कसे पण एक 10-20 हजार कोटी एवढे निघतील. 1757 मधले 8 लाख मीर जाफरला दिले. जगत सेठ उमीचंदकडनं घेतले, मीर जाफरला दिले. युद्धाच्या सकाळी मीर जाफर अख्खं सैन्य घेऊन ईस्ट इंडिया कंपनीलाच मिळालं. युद्ध झालंच नाही. प्लासी ज्याला म्हणतात ती लढाई झालेली नाही. जिचं नाव आहे प्लासी ती लढाईच झालेली नाही. मीर जाफरला सुभेदार केला. ते डिक्लेअर केलं मुघल बादशाहाने. कारण विसरू नका की बंगालकडे सुद्धा मराठ्यांचं लक्ष होतं. शिवाजी महाराजांनी आखून दिलेलं की सगळा भारत मुक्त करायचा आहे. नुसतं नाही, मराठे बंगालमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करत होते आणि मुघल बादशाह सुद्धा मराठ्यांच्याच कंट्रोलमध्ये होता. त्याचे वर्ष 1757 आहे ना, ते मराठा साम्राज्याच्या सर्वोच्च विस्ताराचं वर्ष आहे. 1757 की अटके पार गेले हे जे वर्णन येतं 1757. अभ्यासालाच उपयुक्त आहे, तरी मी ॲड करतोय की माझ्या मोहापायी सांगतोय तुम्हाला की शिवाजी महाराजांनीही दिलेल्या दिशेनुसार मराठे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम सर्वत्र गेले, लढले, बहुसंख्य वेळा जिंकले. त्यातल्या अटके पार काय, एवढं काय त्या अटकेला काय पडलंय? तर मध्ययुगाची 1000 वर्ष भारतावर सतत जिथून आक्रमणं आहेत ती मुख्य खैबर खिंड आहे. तर ती खैबर खिंड उतरून भारतात आले की लागणारं पहिलं ठाणं अटक आहे. सिंधू नदीच्या काठावर अटक. म्हणून आहे की शिवाजी महाराजांनी दिलेली दिशा की शत्रू जिथून येतोय तिथे त्याला अडवायचं आणि हरवायचं आहे. म्हणजे केवढी ॲक्च्युली माझ्या अंगावर आता हे सांगताना काटा आला आहे. तुम्हाला जर कळला मुद्दा की शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि राष्ट्रीय दृष्टी काय चीज आहे आणि ती न विसरलेले मराठे
म्हणून अटके पार की भगवा झेंडा. आता त्यावेळी मराठ्यांचा सेनापती होता रघुनाथराव पेशवा उर्फ ज्याला नाव राघोबा दादा. आणि आपलं दुर्दैवच आहे की पुढे तो योग्य कारणासाठी पण तो बदनामच झाला आहे आणि त्यांनी चुकीच्याच अनेकच गोष्टी केल्या. पण 1757मध्ये सेनापती तो आहे. मी थोडक्यात सांगतोय तुम्हाला. अटकेवर भगवं निशाण फडकवल्यावर हा रघुनाथराव पेशवा उर्फ राघोबा दादानी पुण्यात बसलेला त्याचा भाऊ जो पेशवा आहे, ॲक्च्युली महाराष्ट्राला आत्ता जवळजवळ विकृत करून आणि जातीय विष घालून इतिहास सांगितला जातोय की पेशवे म्हणजे बामण, म्हणून ते सगळं कसं नालायक. हे खरं असतं तर मी सांगणारा पहिला असतो. खरं अजिबात नाही. कारण मराठ्यांच्या साम्राज्याचा सर्वोच्च प्रमुख छत्रपतीच होता. कोणाला जात काढायची असेल तर आजच्या विषामुळे नाईलाज म्हणून सांगतो की ते मराठाच, जातीने मराठाच असायचे. काही भांडण नव्हतं त्यावेळेला. ते जे अष्टप्रधान मंडळ नेमणार त्याचा पंतप्रधान म्हणजे हा पेशवा. शिवाजी महाराजांनी दिलेला शब्द पंतप्रधान हाच आहे. आणि कारभार तू चालव, पण साम्राज्य व्यवस्थेचा सर्वोच्च प्रमुख छत्रपतीच आहे. ते ह्या ठिकाणी होते सातारकर छत्रपती. आणि कारभार पुण्यातनं, देशाचा कारभार त्यावेळी पुण्यातनं शनिवारवाड्यातनं चालत होता. तो नानासाहेब पेशवा होता. त्याचं इतिहासातलं मूळचं नाव बाळाजी बाजीराव आहे. तर या रघुनाथराव पेशव्यांनी अटकेवर भगवं निशाण फडकवल्यावर पुण्यामध्ये आपल्या भावाला रिपोर्ट करतात ना, अहवाल, तसं पत्र आहे. नीट ऐकून ठेवा. पत्र आहे. हा काय म्हणतो त्याच्यात? ओके, पहिलं वाक्य आधीचं, म्हणजे मी जो भाग सांगतोय पत्रातला, आधीचं वाक्य आहे, थोरल्या आबासाहेबांनी सांगितलेले काम आपण जवळजवळ पूर्ण करीत आणले आहे. 10 सेकंदाचा पॉज मी घेतला हे समजायला. लेट इट सिंक इन युअर माइंड की पूर्ण काळ हे मराठा आणि मराठ्यांचा इतिहास म्हणवणाऱ्यांना पूर्ण भान आहे की आपण कशासाठी लढतो. याचं उत्तर आहे संपूर्ण भारत. नुसतं आपलं राज्य नाही, कोणाची तरी जहागीर नाही. हे आक्रमकांच्या तावडीतून संपूर्ण भारत मुक्त करणे, भारतीय संस्कृतीचं रक्षण. आणि मग तिच्या भौगोलिक सीमा कुठे? तर रघुनाथराव पेशव्याच्या पत्रातलं वाक्य आहे, थोरल्या आबासाहेबांनी सांगितलेले काम आपण जवळजवळ पूर्ण करीत आणले आहे. थोरले आबासाहेब म्हणजे शिवाजी महाराज. हे भान आहे. 1757मध्ये अटकेवर भगवं निशाण. आणि एवढ्यावर नाही संपलेलं. त्या पत्रातलं रघुनाथराव पेशव्याचं पुढचं वाक्य आहे, थोरल्या आबासाहेबांनी सांगितलेले काम आपण जवळजवळ पूर्ण करीत आणले आहे. आता आपण आदेश द्याल तर काबूल कंदाहारवरही भगवं निशाण फडकवू. हे ओळ आहे त्या पत्रातली, ही ओळ आहे त्या पत्रातली. ओके. आता तो काय SMS, व्हॉट्सॲप, त्यामुळे पत्र यायला आणि त्याचं उत्तर जायला 6-6 महिने लागायचे. की घोडेस्वार, सांडणीस्वार ते पत्र घेऊन येणार, पेशवा ते वाचणार, त्याचं उत्तर. ओके, पेशव्याने त्याला दिलेलं उत्तर आहे. आतला मी जो विषय आत्ता सांगतोय त्याला ते रिलेव्हंट आहे. पहा, बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशवा हा उत्तर देतोय की मनसुबा चांगला आहे, परंतु इकडे नवी समस्या उद्भवली आहे. तर आता ही इकडे नवी समस्या उद्भवली म्हणजे काय? ते मराठ्यांचं लक्ष होतं की बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनी हातपाय पसरते. प्रांत आपण सांगतो हक्क. त्याचंसुद्धा ऐतिहासिक निदर्शक काय आहे? ह्याचं नाव आहे मराठे जे चौथाई आणि सरदेशमुख हे कर आहेत. तर चौथाई म्हणजे नावाप्रमाणे 25%, 1/4, चौथा हिस्सा हा कर असायचा. हा जमिनीवरचा शेतमालावरचा कर असायचा. आणि संपूर्ण मध्ययुगात हा सगळ्यात कमी दर आहे. मध्ययुगातले बाकी सगळे राज्यकर्ते की जे दुर्दैवानी बहुसंख्य इस्लामिक होते, नुसते धर्मानी मुस्लिम होते नव्हे, त्यांची राजवट इस्लामिक होती. तिथे सामान्य जनता करांच्या ओझ्याखाली चिरडून मरत होती. मध्ययुगात शेतकऱ्याला सगळ्यात आदर्श करपद्धती करणारा परत महान नेता म्हणजे शिवाजी महाराज. आणि त्यांनी आखून दिलेली करपद्धती म्हणजे ही 25%, चौथाई. आणि मग त्याच्या वर 10% तिचं नाव आहे सरदेशमुखी. सरदेशमुखीचा अर्थ आहे की या भागाचे सार्वभौम राज्यकर्ते आम्ही आहोत, हे तुम्ही मान्य करायला पाहिजे. तर तुझं राज्य राहू देतो, नाही तर चल तुला खतमच करतो. कमी वेळात सांगाल तरी मी सांगतो की ज्या तऱ्हेने मराठे मपार दक्षिणेपर्यंत गेले, तंजावरकर भोसले, शिवाजी महाराजांनी स्वतः जिंजीपर्यंतचा असा पट्टा आणि साखळी तयार केली किल्ल्यांची.
आणि मग उत्तरेलाही तिकडे गुजरात प्रांत आधी दाभाडे घराणं होतं. दुर्दैवाने पुढे ते घराणंच एक शाखा त्याची संपली म्हणून गायकवाड घराणं आलं तिथे. मध्य प्रदेश आणि दिल्लीच्या दिशेने जात तर मग धारला एक पवार घराणं आहे, त्यांना पुढे नाव धार पवार असंच पडलं. आणि मग इंदोरचे होळकर, ग्वाल्हेरचे सिंधिया, असं करत संपूर्ण भारत. आणि मग नागपूर बेस बनवून हे होते भोसलेच घराणं, की नागपूर बेस बनवून आत्ताचा ओरिसा, बंगाल, बिहार असं सगळं मराठ्यांना पूर्ण भान होतं. आणि मुघल बादशाला सुद्धा मराठ्यांचं वर्चस्व सहन होत नव्हतं, म्हणून त्यांनी तुला नाही मला घाल कुत्र्याला म्हणून ईस्ट इंडिया कंपनीला देऊन टाकलं. ते त्यांना खपत नव्हतं त्याला. पण 1757 प्लासी आणि हा नानासाहेब पेशवासुद्धा रघुनाथरावला जो संदर्भ देतोय तो हा आहे. त्याचं लक्ष आहे की तिथे प्लासी तिथे, आणि इंग्रजांनी हे वापरून मीर जाफरला मुघल बादशाहांनी डिक्लेअर केलं. हे सगळं घडल्यावर मुघल बादशाहांनी मीर जाफरला बंगालचा सुभेदार म्हणून जाहीर केले. त्या अक्कलवानाला त्याला वाटलं फार मी लय शाणा लागून गेलो, आता माझी सत्ता आली. त्याचं काय वाटोळं झालं 1 मिनिटात सांगतोय. पण त्याच्या आधी हे जगतसेठ आणि उमीचंद यांनी जे 8 लाख रुपये दिले, पुढे त्यांनी जेव्हा मागणं चालू केलं त्यावेळचा गव्हर्नर आहे वॉरन हेस्टिंग्स. वॉरन हेस्टिंग्सनी सुपारी देऊन दोघांचाही मर्डर केला. आपलीच माणसं, आपली ज्यांना सुपारी दिली ते इथलेच ना, भारतातले. त्यांना 1000 रुपये त्या काळातले 1000 दिले, ते म्हणेल त्याचा मर्डर करत होते. सुपारी देऊन दोघांचाही खतम. मला आज तरी भारत काही अक्कल शिकलाय का प्रॉब्लेम आहे मला, की हे कळलेलं आहे का हे काय कशापायी गमावलं आपलं आपण स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, आणि आता पुन्हा गमावायचं नसेल तर काय शिकायला पाहिजे. त्यांचं वाटोळं आहे. त्यांची 1000 रुपयाची सुपारी होती, ते ज्याला मिळाले त्याला वाटलं 1000 म्हणजे फार मिळाले. आता मी हे सांगायचं कारण ह्या सर्वाचं प्रतिबिंब त्या आनंदमठ कादंबरीत आहे. आनंदमठ कादंबरीचा कालखंड 1775च्या आसपास आहे. मग खरं म्हणजे बंगाल त्यावेळी ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आहे. तेवढा एक भाग जरा पुढच्या 2-3 मिनिटात पुन्हा मी क्लिअर करायला पाहिजे, की प्लासी न झालेली लढाई 1757. मीर जाफरला मग मुघल बादशाहांनी डिक्लेअर केला हा बंगालचा सुभेदार आहे. त्या मीर जाफरच्या नंतर झाला त्याचा जावई झाला बंगालचा सुभेदार मीर कासिम. मीर कासिमला कळत होतं की आपण काय आपले खरे राज्यकर्ते नाही होत, आपण इंग्रजांच्या टाचेखाली होत. त्याचा जीव तडफडत होता की त्यातून रिगल आउट म्हणतात, मुक्त होणे, त्यातून उद्भवली आहे बक्सारची लढाई. हे 1764 आहे आणि ती प्रत्यक्ष लढाई झाली आहे. बक्सार हे आत्ताच्या बिहारमध्ये आहे आणि एका जिल्ह्याचंही नाव आहे. आजच्याही तारखेला बिहारमधल्या एका जिल्ह्याचं नाव बक्सार आहे. तिथे ही लढाई झाली. तिच्यामध्ये मीर कासिमचा पराभव झाला आणि मग मुघल बादशहानी मुळी बंगालची दिवाणी म्हणजे सनद ईस्ट इंडिया कंपनीच्याच नावाने रुजू केली, की म्हणजे आता बंगालचे पहिल्यांदाचं चित्र होतं, त्याला म्हणता येईल कॉन्स्टिट्युशनल चित्र, की म्हणे अजुदी भारताचा सार्वभौम राज्यकर्ता तो मुघल बादशाह, खरे राज्यकर्ते मराठे होते, मुघल बादशाह मराठ्यांच्या टाचेखाली होता. ते त्यालाही खपत नव्हतं म्हणून त्यांनी बंगाल परस्पर तिकडे इंग्रज जाऊ देत, तुला नाही मला घाल कुत्र्याला, ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात दिला. ईस्ट इंडिया कंपनीची त्यावेळची घोषणा फार अर्थपूर्ण आहे बरं का, आपल्या अभ्यासालाही अर्थात उपयुक्तच आहे. पण त्यांचे तर ती वाक्य आहे ते खल्क खुदा का, खल्क म्हणजे हे विश्व, ईश्वराचं आहे. खल्क खुदा का, मुल्क बादशाह का, पण अम्मल कंपनी सरकार का. हे तेव्हापासून सुरू आहे 1764. ओके, हे विश्व ईश्वराचं आहे, पण हा प्रदेश मुघल बादशहाचा आहे, आम्ही त्याच्या वतीने राज्यकर्ते आहोत. हे त्यांनी नाटक जुलै 1858 पर्यंत चालू ठेवलं. मी अभ्यासाचा एवढा भाग पूर्ण करून मग आता तुमच्या प्रश्नांकडेही वळीन. पण ईस्ट इंडिया कंपनी जणू मुघल बादशहाचीच प्रतिनिधी आहे, पण मुघल बादशाह त्यांच्या अंगठ्याखाली आहे. गप त्यांनी तो सांगेल ते ऐकायचं आहे. ही जी ह्याला मी कॉन्स्टिट्युशनल रचना म्हणतो, की नाम के वास्ते तिकडं मुघल बादशाह, पण तो आमच्याच अंगठ्याखाली आहे. मुघल बादशहानी सुद्धा स्वतः फायनल सरेंडर 1802 मध्ये केले.
ज्याचं नाव आहे तैनाती फौजेचा करार, ट्रीटी ऑफ सबसिडरी अलायन्स. ते त्यांनी ॲक्सेप्टच केलं की ईस्ट इंडिया कंपनी मुख्य राज्यकर्ते मीच तुमच्या हातात, तुमच्या संरक्षणाखाली आहे, मी वेगळं सैन्य ठेवणार नाही, तुम्ही माझं संरक्षण कराल त्याबद्दल मी तुम्हाला पैसे देईन, ही अरेंजमेंट. तर त्याचा अर्थ झाला की डी ज्युअर वाटायला ते राज्यकर्ते तेच होते कागदावर. हे पुढे दुर्दैवाने मराठ्यांचाही झालं आहे. पुढे हे संदर्भ आला तर अधिक सांगीन त्यावेळी. पण तेही फायनली डिस्ट्रॉय केलं आणि आता डायरेक्ट ब्रिटनचंच राज्य ते जुलै 1858 आहे, म्हणजे 57च्या स्वातंत्र्य समरानंतर आहे. तो एक अलाहाबादला राणीनी, त्यावेळी राणी होती व्हिक्टोरिया, तिने दरबार भरवला आणि एक क्वीन्स डिक्लरेशन, राणीचा जाहीरनामा म्हणून, तिथे डायरेक्ट रूल ब्रिटिश पार्लमेंटनी टेक ओव्हर केला. ओके, अन्यथा तिथपर्यंत. आणि आता मग मी म्हणेन की भारतापुरतं बोलायचं तर 1750च्या दशकात आधी आत्ताचा तमिळनाडू इथे सुरुवातून पुढच्या काही वर्षात बंगाल. पण मग ब्रिटिश नियम आणि कायद्यात पहिली दखल ब्रिटिश पार्लमेंटनी घेतली, ज्याचं नाव आहे रेग्युलेटिंग ॲक्ट 1774 का 76, 1773चा आहे रेग्युलेटिंग ॲक्ट. अँड ॲज द नेम इंडिकेट्स, फॉर द फर्स्ट टाईम ब्रिटिश पार्लमेंटची सुपरविजन आली ईस्ट इंडिया कंपनीवर. तिथपर्यंत नव्हती. डिसेंबर 1600 ते 1773 ईस्ट इंडिया कंपनीसाठी ऑटोनॉमस होती. त्याचं बोर्ड ऑफ डायरेक्टर होतं. पहिले शेअर होल्डर्स काहीतरी 72 का 78 ते होते. आणि इकडं त्यांनी बस्तान स्थापन करणं चालू केलं. ती त्यांची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम होती की त्या ठिकाणचा प्रमुख लंडनला रिपोर्टिंग करत होता. थोडं जसं काम वाढत गेलं तसे त्यांनी मग ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातले 3 भाग किंवा ऑफिसेस मानले, एक मद्रास, एक मुंबई, एक कलकत्ता. तोही कारभार वाढत गेला तसा प्रत्येक ठिकाणचे केले गव्हर्नर. पण हे तिन्ही गव्हर्नर इंडिपेंडंटली बोर्ड ऑफ डायरेक्टरला त्यांचे रिपोर्ट पाठवत असत आणि त्यांचे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट किंवा अहवाल लिहित असत. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट हा ब्रिटिश पार्लमेंटनी पास केलेला ईस्ट इंडिया कंपनीवर कंट्रोल आणणारा पहिला कायदा आहे. अँड ॲज द नेम इंडिकेट्स, तुम्हाला आता आश्चर्य वाटेल की रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणतो नो फर्दर टेरिटोरियल एक्सपान्शन इन इंडिया. ईस्ट इंडिया कंपनी वॉज ॲक्च्युअली बॅन्ड फ्रॉम अंडरटेकिंग एनी फर्दर एक्सपान्शन इन इंडिया. तुम्ही व्यापार करा, तुमच्यावर नियंत्रण आता ब्रिटिश पार्लमेंटचं राहील. रेग्युलेटिंग ॲक्ट. अभ्यासामधला तपशील आपापला करत राहा. पण सो बिगिनिंग, आणि मग त्यावेळेला जी अरेंजमेंट बदलण्यात आली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, आधी जे 3 वेगळे गव्हर्नर्स लंडनमधल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरला रिपोर्टिंग करत होते, आता त्या फॉर द फर्स्ट टाईम गव्हर्नर जनरल ही आली, हे पद आलं. आणि कलकत्त्याचा जो गव्हर्नर होता वॉज अपग्रेडेड ॲज गव्हर्नर जनरल. आणि उरलेल्या गव्हर्नरांनी आता रिपोर्टिंग त्याला करायचं. गव्हर्नर जनरल इज आन्सरेबल टू द बोर्ड ऑफ डायरेक्टर अँड बोर्ड ऑफ डायरेक्टर इज अंडर द ब्रिटिश पार्लमेंट. ही रचना, ही स्ट्रक्चर. आणि असा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज आहे. तिथपासून ते जुलै 1858 वरकरणी जणू ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातल्या वेगवेगळ्या राज्यकर्त्यांशी करार आहेत. त्या अक्कलवान राज्यकर्त्यांना वाटते राज्य माझे, काही त्यांचं नव्हतं, राज्य ईस्ट इंडिया कंपनीचेच ते गुलाम होते, पण एक वरकरणी. ओके, तेही फायनली खतम झालं ना. आता डायरेक्ट ब्रिटिश रूल. ते जुलै 1858. ईस्ट इंडिया कंपनीज संपवण्यातच आली, संपलीच, खतम. ईस्ट इंडिया कंपनीज डिझॉल्व्ह करण्यात आली. आणि इंडियाज रूल वॉज डायरेक्टली टेकन ओव्हर बाय द ब्रिटिश. आता हे सगळं आनंदमठ कादंबरी लिहिताना बंकिमचंद्रांनी ती 1875ला सुरुवात करून 81मध्ये पूर्ण झाली. त्यांनी निवडलेला कालखंड 1775चा. आय होप इट बिकम्स क्लिअर टू एव्हरीवन वाय आय हॅव टेकन सो मच ऑफ टाईम टू एक्सप्लेन प्लस गो इन टू all these details. And as usual, what is more important is I hope you have enjoyed this. What is more important is, as always, when you walk out today,
यू वॉक आउट अ बेटर, अ डीपर, विथ अ बेटर अंडरस्टँडिंग अँड ऑल. बंकिमचंद्र स्वतः ब्रिटिश नोकर होते, म्हणजे नोकरीत होते, मॅजिस्ट्रेट, न्याय खात्यात होते. म्हणून त्यांनी कादंबरीत बंगालचा मुघल सुभेदार हा अत्याचारी आहे आणि त्याच्या विरुद्ध संन्याशांनी केलेलं बंड, ते बंड करणाऱ्या संन्याशांच्या मठाचं नाव आनंद मठ आहे. आणि अभ्यास करणाऱ्या इतिहासकारांनी, जाणकार, आणि त्यांनी ते वर्क, म्हणजे खरा बंकिमचंद्रांना हवा द्यायची होती ब्रिटिशांविरुद्धच विद्रोहाला, पण अजून त्यांना ब्रिटिशांची टाच कळत होती. तेच स्वतः तिकडं आतमध्ये न्यायव्यवस्थेत होते. यातून म्हणून त्यांनी कलाकृती म्हणून निर्माण केली प्रथम कादंबरी. तरी तो काळ पिकअप केला 1775. म्हणजे पुन्हा टॅक्ट लक्षात घ्या बंकिमचंद्रांची, की ॲक्च्युली 1775 बंगालवर राज्य ईस्ट इंडिया कंपनीचंच होतं. आणि काळ पिकअप करताना तो करून दाखवलं आहे की बंगालचा मुघल सुभेदार अत्याचारी आहे, त्याच्या अत्याचाराविरुद्ध फायनली संन्याशांनी शस्त्र उचलले. त्यातलं ते गाणं म्हणजे वंदे मातरम, ज्याची परवा 150 वर्ष पूर्ण झाली.